नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पायनॅपलचं सरबत। म्हणजे हे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून घरी ठेवू शकतात, पण ते फ्रीजमध्ये ठेवायचे आणि कधीही तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा इतरही तुम्ही कधीही यूज करू शकता। त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। आधी आपण साखर आणि पाणी वितळत ठेवूया। त्यात आपण अर्ध पाणी घेणार आहोत। आणि हे पूर्णपणे वितळून द्यायचं, म्हणजे उकळी येऊन द्यायची। हे उकळलेलं आहे साखर आणि पाणी। आता आपण यात अननस घेतलेला आहे, पायनॅपल आपण मिक्सरमधून काढलेला आहे, तो टाकणार आहोत। आणि छान असं पुन्हा एकदा उकळी येऊन द्यायची आहे। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही कलर घालू शकतात, पण नॅचरल नेहमी चांगलं लागतं आणि दिसतंही चांगलं। उकळून द्यायचंय। एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे। उकळी आलेली आहे, आता आपण गॅस बंद करूया। आता हे थंड झालं की आपल्याला सरबत करायचं आहे। आपलं हे अननसाचं म्हणजे पायनॅपलचं कॉन्सन्ट्रेट आहे ते थंड झालेलं आहे। आता आपण सरबत करायला घेऊया। आधी आपण बर्फ घालूया। त्याच्यामध्ये हे आपलं कॉन्सन्ट्रेट तयार आहे ते घालूया। आणि ह्यात वरून थोडंसं पाणी घालायचंय। आणि थोडं हलवून घ्यायचंय। आपलं पायनॅपलचं सरबत तयार आहे। पायनॅपलचं सरबत तयार आहे। उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही घरात आलात बाहेर जाऊन आणि जर हातात असा पायनॅपलचा सरबताचा ग्लास मिळाला तर काय मजा काही वेगळीच आहे। तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी तुम्ही मला फीडबॅक द्यायचा आहे आणि बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।